नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो MHT CET PCB फर्स्ट अटेम्प्ट याचं जे ऑब्जेक्शन ट्रॅकर आलेलं आहे, म्हणजे तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे, तुम्ही ज्या क्वेश्चनचं जे काही आन्सर लिहिलं असेल आणि त्याचं करेक्ट आन्सर काय आहे त्याबद्दल जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर काय प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर चॅनलला आपल्या नवीन असाल किंवा आपल्या इंस्टाग्रामला जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला आपल्या चॅनल फॉलो करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा आहे तर तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा. तर बघा, सगळ्यात पहिले काय करायचं, MHT CETची आपली जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर यायचं. ठीक आहे, त्या वेबसाईटवर आल्यानंतर जे आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जी विंडो ओपन होत असते ती विंडो ओपन होईल. आता ही विंडो ओपन झाल्यानंतर काय करायचं, इथं CET एक्झामिनेशन पोर्टलवर क्लिक करायचं. एक्झामिनेशनवर पोर्टलवर क्लिक केल्यानंतर ही अशी विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि पासवर्ड आपण याच्यामध्ये टाकलं की तुमचं असं लॉग इन येईल, तुमचं प्रोफाईल ओपन होईल. हे प्रोफाईल ओपन झाल्यानंतर कुठं चेक करायचं ते, तर बघा इकडं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्डच्या नंतर इथं आहे ऑब्जेक्शन ट्रॅकर. या ऑब्जेक्शन ट्रॅकरवर तुम्ही क्लिक केलं, या ऑब्जेक्शन ट्रॅकरवर क्लिक केलं की असं इथं दिसेल UG कोर्सेस. ठीक आहे, UG कोर्सेस आणि त्याच्या खाली दिसेल तुम्हाला MHT CET PCB 2026. ठीक आहे, रेज ऑब्जेक्शनला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर असले तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येतील. इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, ऑल क्वेश्चन अलॉंग विथ देअर ऑप्शन्स आर द करेक्ट आन्सर्स विल बी डिस्प्लेड सिक्वेन्शियली. म्हणजे तुम्हाला ज्या सिक्वेन्सनी क्वेश्चन्स आले होते त्याच सिक्वेन्सनी तुम्हाला याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते याच्यावरती दिसतील. ठीक आहे, तर हे बघा, ऑल क्वेश्चन्स सिक्वेन्सली तुम्हाला दिले जातील. तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन आहे एखाद्या क्वेश्चनमध्ये तर तिथे ड्रॉपडाऊन करायचं. मग ते पुढं प्रोसेस काय ती मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. 1000 रुपये पर करेक्शन तुम्हाला फी लागणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं, तर इकडे हे सगळे इन्स्ट्रक्शन एकदा वाचून घ्यायचे, प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची आन्सर शीट दिसणार आहे की समजा हा फर्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चनचा ID काय 206931, कोणत्या विषयाचा आहे, फिजिक्सचा विषयाचा आहे क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑप्शन्स. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये काय चेक करायचं बघा. आता ह्या विद्यार्थ्याचं काय, इथे एक करेक्ट ऑप्शन आहे, हे दिलेलं आहे 4 पैकी. ऑप्शन कोड पण असतो 329031, 329032, 329033. ठीक आहे, हे ऑप्शन्स कोड असतात आणि त्यातलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे तर त्यांनी दिलेलं हे 329032, म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे. तुम्हाला हे तुमचा रिस्पॉन्स आहे, म्हणजे कॅन्डिडेटनी दिलेलं हे उत्तर आहे. ठीक आहे, जर हे आणि हे करेक्ट असेल तर तुमचा एक क्वेश्चन बरोबर आहे असं आपण काउंट करायचं. ठीक आहे, आता समजा तुम्हाला वाटलं की सर हा क्वेश्चन जो आहे मला या क्वेश्चनच्या सोल्युशनमध्ये ऑब्जेक्शन आहे. ठीक आहे, कुठलाही एक क्वेश्चन सपोज. ठीक आहे, आता हा क्वेश्चन आहे, तुम्हाला वाटलं याच्यात ऑब्जेक्शन आहे मला, तर काय करायचं, रेज अँड रिव्ह्यू ऑब्जेक्शन. बघा इथं साईडला ब्ल्यू कलरची ही जी विंडो आहे याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ही अशी विंडो ओपन होईल. ठीक आहे, सिलेक्ट ऑब्जेक्शन टाईप. कसल्या टाईपचं तुमचं ऑब्जेक्शन आहे, क्वेश्चन इनकरेक्ट आहे का, क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस आहे का, सगळे ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत असं काही आहे का, मल्टिपल करेक्ट आन्सर म्हणजे ABCD 4 पैकी 2 ऑप्शन्स करेक्ट आहेत असं काही वाटतं का, किंवा जे आन्सर आहे ते आन्सर चुकीचं आहे असं वाटतं का. तर या 5 पैकी तुम्ही कुठले ऑप्शन सिलेक्ट करू शकता ऑब्जेक्शनसाठी. ठीक आहे, 5 टाईपचे ऑब्जेक्शन्स असतात. इनकरेक्ट क्वेश्चन, क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस, ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट आणि मल्टिपल करेक्ट आन्सर्स, म्हणजे 1पेक्षा जास्त 2 किंवा 3 ऑप्शन्स करेक्ट असणारं असू शकतं, किंवा त्याचं जे आन्सर दिलेलं आहे ते आन्सरच चुकीचं आहे. यापैकी कुठलंही तुम्ही क्लिक करू शकता. समजा तुम्हाला वाटलं की याच्यामधले ऑप्शन्स जे काय आहेत ते ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत, असं तुम्ही त्याला क्लिक केलं तर तुम्हाला काय करायचं आहे, सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायची आहे. सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे काय काय असू शकतं, तर बघा याच्यामध्ये तुमचं बुक, न्यूजपेपर किंवा मॅगझिन, म्हणजे हे अभ्यासाशी रिलेटेड टेक्स्टबुक याच्याबद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये कुठं जर त्या संबंधी काही माहिती जर तुम्हाला माहिती आहे तर त्या टेक्स्टबुकमधला तो स्नॅप, तो स्क्रीनशॉट, तो फोटो तुम्ही इथं अपलोड करू शकता. किंवा एखादी ऑफिशियल लिंक आहे, जसं आता समजा कसं असतं आपल्या स्टेट बोर्डाचे पुस्तकं ऑनलाईन लिंकवर अवेलेबल आहेत. ठीक आहे, बोर्डाच्या वेबसाईटवर, जसं CBSEचे पुस्तकं देखील त्यांच्या बोर्डाच्या वेबसाईटवर अवेलेबल असतात. तर ती जर एखादी लिंक असेल तर ती लिंक देखील तुम्ही बुकची तिथं टाकू शकता. समजा तुम्हाला एखाद्या पुस्तकाचं कटिंग आहे तुमच्याकडं, ज्याच्यामध्ये त्या क्वेश्चनशी रिलेटेड जे करेक्ट ऑप्शन आहे त्याबद्दल तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही इथं टाईप करायचं. ठीक आहे, इथं टाईप करताना तुम्ही इथं टाईप करायचं की तुम्हाला इथं काय कशामुळं असं वाटतं की ह्याचे सगळे ऑप्शन्स इनकरेक्ट आहेत.
ठीक आहे, किंवा जे काही ऑप्शन तुम्ही याच्यातल्या 5पैकी जो काही तुम्ही सिलेक्ट कराल ते का आहे त्याच्यामुळं. ठीक आहे, बरं. मग समजा बुक जर तुम्ही असेल तर बुकचं नाव काय, बुकचं टायटल, ठीक आहे, बुकचं नाव टाकायचं, त्या ऑथरचं नाव टाकायचं, कधीचं एडिशन आहे, कोणत्या वर्षीचं. ठीक आहे, समजा आता एक बुक आहे, ठीक आहे, जसं आर डी शर्मा आहे मॅथ्ससाठी, CET वाले तसे ते वापरतात. पण समजा CETचं तुम्ही एखादं टार्गेट पब्लिकेशनचं बुक घेतलं, टार्गेट पब्लिकेशनचं बुक घेतलं, त्या बुकमध्ये त्या बुकच्या ऑथरचं नाव काय, त्याच्यानंतर ते कधीची एडिशन आहे ती, ठीक आहे, ते टाकायचं. आणि त्याचे पेजेस, त्याचे कोणत्या पेजवर आहे, ठीक आहे, ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर जेवढे मॅन्डेटरी फील्ड आहेत त्या तुम्ही टाकल्यानंतर त्याला सेव्ह करायचं आणि पुढं पेमेंटची विंडो ओपन होते. आणि पेमेंटची विंडो ओपन झाल्यानंतर मग तुम्ही तिथं तुमचं ऑब्जेक्शन रेज झालं. आता ह्या ऑब्जेक्शनचा फंडा कसा आहे बघा, प्रत्येक ऑब्जेक्शन मागं ₹1000 हे घेत आहेत. ठीक आहे, पण ती नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे तुम्हाला जर समजा ते मार्क मिळाले तर तुमच्या सेशनच्या सगळ्यांनाच मिळणार आहेत. ठीक आहे, पण जर ते नाही झालं की ते तुमचं ऑब्जेक्शन तुमचं जर समजा ॲक्सेप्ट नाही झालं तर ते ₹1000 तुम्हाला रिफंडही मिळणार नाही. ठीक आहे, खरं बघायला गेलं तर हा CET सेलचा निव्वळ भोंगळ कारभार आहे. ठीक आहे, खरं सांगायचं तर, कारण की ॲप्लिकेशन फॉर्मसाठी तुम्ही ₹1000 घेताय आणि प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी, म्हणजे चूक विद्यार्थ्यांची नसतानासुद्धा जर समजा ते जर ऑब्जेक्शन तुमचं जर ॲक्सेप्ट झालं तर ते रिफंड करायला पाहिजे खरं तर. ठीक आहे, कारण की ती चूक CET सेलची, म्हणजे त्यांच्या चुकीचे भुगतान किंवा त्यांच्या चुकीचा त्या कारणामुळे आपण का फीस पे करायची. ठीक आहे, असो, त्याबद्दल काय जे असेल ते असेल. तर अशा पद्धतीने हे ऑब्जेक्शन ट्रॅकर तुम्हाला हे करायचं आहे. याबद्दल ऑब्जेक्शन काय असतील त्या चेक करायचे आहेत आणि तुम्ही तुमचे जे काय असतील ते ऑब्जेक्शन याच्यावरून घेऊ शकता. तुम्हाला जर वाटलं की याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन आहेत तरच हे करा, अन्यथा तुम्हाला जर वाटतं की सगळे क्वेश्चन्स बरोबर आहेत, फक्त काय चेक करायला सांगितलं, तुमचे मार्क्स कसे चेक कराल, करेक्ट ऑप्शन दिलेलं काय आहे आणि कॅन्डिडेटने दिलेला रिस्पॉन्स काय आहे हे चेक करायचं. हे जसं हे बरोबर आले म्हणजे हा एक क्वेश्चन बरोबर आला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन जो आहे याचा करेक्ट ऑप्शन आहे 329037, म्हणजे हे ऑप्शन आहे पण कॅन्डिडेटने रिस्पॉन्सच नाही दिलेला आहे. ठीक आहे, पुढे जसं याच्यामध्ये 329044, म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन कॅन्डिडेटने जे घेतलेलं आहे ते 45, म्हणजे हे ऑप्शन आहे, तर हे चुकलेलं आहे. तुम्हाला जसं जिथं वाटतं की ऑब्जेक्शन उचलायचे आहेत त्याला व्यवस्थित ठोस पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे. ठीक आहे, आणि ते CET सेलने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन ट्रॅक करू शकता, तुमचे आन्सर की चेक करू शकता. प्रत्येक विद्यार्थ्याला माझं एक म्हणणं असेल, आता जे PCBचे विद्यार्थी ज्यांनी ही CET दिली आहे, सेम याच पद्धतीने देखील PCMचं काही दिवसानंतर फर्स्ट अटेम्प्टचं ऑब्जेक्शन ट्रॅकर चालू होणार आहे. ठीक आहे, ते झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही तुमचे जे काही स्कोअर येत आहेत, आता हा PCBचा आहे, हा 200 पैकी आहे, त्याच्यामध्ये मग फिजिक्सचे किती मार्क्स आहेत, केमिस्ट्रीचे किती आहेत आणि बायोचे किती आहेत, हे सगळ्या विषयांचे तुमचे टोटल मार्क्स काउंट करून तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय काय मेसेज करायचं आहे, तुमचा सेशन कधीचा होता, सेशन म्हणजे तुमची डेट, एक्झामची डेट, सेशन मॉर्निंग होतं का आफ्टरनून होता, ठीक आहे, ते मला पाठवायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो वाईज, म्हणजे फिजिक्समध्ये किती मार्क आले, काय केमिस्ट्रीमध्ये किती आले आणि बायोमध्ये किती आले, प्लस या सगळ्यांची ॲडिशन करून टोटल किती आली एवढं तुम्ही मला पाठवायचं. ठीक आहे, तर याबद्दल अजूनही तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बघा, काय करायचं आपल्याला, तुम्हाला तुमचा डेट, एक्झामची डेट काय होती ते मला पाठवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या सेशनला एक्झाम दिली, म्हणजे मॉर्निंग असेल किंवा आफ्टरनून असेल, ठीक आहे, ते सांगायचं आहे. त्यानंतर तुमचा फिजिक्सचा स्कोअर किती येतो आहे ते सांगायचं आहे, तुमचा केमिस्ट्रीचा स्कोअर किती येतो आहे ते सांगायचं आहे, तुमचा बायोलॉजीचा स्कोअर किती येतो आहे ते सांगायचं आहे, प्लस तुमचा टोटल स्कोअर किती होतो आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे, आणि हे सगळं तुम्ही मला कशावर पाठवणार आहात, आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरवर. ठीक आहे, व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये जरी टाकलं तरी चालेल. एखाद्याला वाटतं माझे खूप चांगले मार्क्स आलेत सर, मी व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकून द्या. पण एखाद्याला वाटतं सर माझे मार्क्स कमी आलेत, मी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नाही टाकणार, तर मला प्रायव्हेटमध्ये पाठवा. ठीक आहे, आपला मोबाईल नंबर तर सगळ्यांना माहितीच आहे, 7888042208 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचा स्कोअर मला पाठवा. ठीक आहे, तर हा व्हिडिओ सध्या इतकाच होता. पुन्हा सांगतो आहे, PCM आणि PCB दोन्हीचे देखील ऑब्जेक्शन ट्रॅकर सिस्टीम सेम अशीच आहे. ठीक आहे, आता PCBचं आलेलं आहे फर्स्ट अटेम्प्टचं, काही दिवसानंतर PCMचं फर्स्ट अटेम्प्टचं येईल, त्यामध्ये देखील ही सेम प्रोसिजर असणार आहे. ओके, थँक्यू.